प्रीपेड वीज मीटर विरोधात घोषणा देत जय विदर्भ पार्टीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन करण्यात आले। महावितरणच्या विजेच्या प्रीपेड मीटर विरोधात विविध संघटनांची नागरिक संघर्ष समितीची स्थापना केली आहे। या समितीच्या माध्यमातून प्रीपेड मीटर विरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता हे आंदोलन व्हरायटी चौकात करण्यात आले आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आज आम्ही जय विदर्भ पार्टीच्या वतीने इथे पुतळा जाळण्यात आला आणि सांकेतिक म्हणून हा पुतळा जाळलेला आहे। परंतु अगर सरकार जनतेची मागणी पूर्ण करणार नाही आणि प्रीपेड मीटर रद्द करणार नाही तर याच्या पुढेही जाऊन आम्ही आक्रमक होऊन आंदोलन करेल आणि वेळ पडली तर आम्ही आमची गर्दन काढू, परंतु एकही प्रीपेड मीटर पूर्ण विदर्भात लावू देणार नाही अशी जय विदर्भ पार्टीची भूमिका। त्याकरता आज कार्यकर्ते हे सगळे चिंगाळलेले आहे आणि आता हे घराघरात जाऊन लोकांना सांगणार आहे का हे कटकारस्थान बीजेपी सरकारचं जे आता केंद्र सरकारचं हे चालणार नाही आणि आम्ही प्रीपेड मीटर कुठे लावू देणार नाही। कारण महाराष्ट्र सरकार हे उद्योगपत्यांसाठी आहे, उद्योगपत्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे प्रीपेड मीटर आणत आहे। त्याच्यात जे मोंटे कार्लो कंपनी आहे त्याला टेक्सटाईलचा अनुभव आहे, अदानी याच्याजवळही पॉवर प्लांटचा दुसरा कोणता अनुभव नाही आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे एनसीसी त्याला तर कन्स्ट्रक्शनच्या नावावर इथं आणलं गेलं आहे। फक्त हे उद्योगपतींचे जेब भरण्याकरता हे सगळं षडयंत्र सुरू आहे, म्हणून हे आम्हाला जनतेचा विरोधात दिसते आणि जनतेला याचा विरोध आहे, म्हणून जय विदर्भ पार्टी याचा विरोध करते। काय गरज पडली असेल हे सगळं आणण्याच्या? त्याच्या पहिले काळापर्यंत आणलं आणि आता नवीन उपक्रम आणत आहे, पण लोकांची फसवणूक होत आहे वाटत नाही का? कसं आहे, सरकारला चुनावी खर्चा काढायचा, नवीन सरकार त्यांना पुन्हा बसवायची आहे महाराष्ट्रात आणि त्याला लागणारा एकंदरीत खर्चा जो राहते तो उद्योगपतींकडूनच येते। उद्योगपती यांना मोठमोठे हजारो करोड रुपयाचे चंदे देतात आणि त्या चंद्याच्या मार्फत त्यांची सरकार बनते, म्हणून हे उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी हा खेळ आहे। यांना जनतेवर कोणतंच प्रेम नाही, उलटे हे जनतेच्या विरोधी आहे, म्हणून प्रीपेड मीटर रद्द करण्यात